हा काही टेक्निकल प्रॉब्लेम होतोय, मी येतोय. ओके ओके. हा आता दिसायला लागलाय ना? हॅलो, नक्षलवादाचे आव्हान म्हणून असेल ते. रिफ्रेश कर, स्क्रीनला रिफ्रेश कर, स्क्रीनला रिफ्रेश कर. हा, आणि माझा पण फोटो दिसत असेल युनिफॉर्म मध्ये खालती, आणि माझ्या हातात मोबाईल आहे, तर तो दिसतोय ना? हा, अच्छा, ओके. ओके, सुरू करतो. हा, ठीक आहे, चल, ओके. नमस्कार, जय हिंद. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, ज्याच्यामुळे आपलं थोडंसं हे जे प्रेझेंटेशन आहे जरा उशिरा सुरू झालं, परंतु मला वाटतं आता आपण ठीक सुरू झालेलं आहे आपलं. आपण आता आपल्या कामाला आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करू. आता जो माझा विषय आहे तो आहे नक्षलवाद, माओवाद, डावा उग्रवाद, डावा दहशतवाद, या सगळ्यांवरती आपण बोलणार आहोत. आणि आपला 1 वाजेपर्यंत बोलणं चालेल. तर मी जे सर्वात पहिले सुरुवात करतो की छत्तीसगड मध्ये जे झालं त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तिथे नेमकं काय झालं आणि त्याचं विश्लेषण करू. आणि त्याच्यानंतर हा जो माओवादाचा जो मोठा प्रॉब्लेम आहे, जो महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्याविषयी आपण बोलू. सर्वात पहिले मी सुरुवातीला असं सांगू इच्छितो की नक्षलवाद आणि माओवाद याचा इतिहास तर आपण बघूच, परंतु 2009 मध्ये त्यावेळेचे जे गृहमंत्री होते श्री चिदंबरम, यांनी सांगितलं होतं की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आम्ही नक्षलवाद किंवा माओवाद्याचं कंबरडं मोडू. परंतु काही तसं झालं नाही. त्यांनी प्रयत्न केला. ऑपरेशन ग्रीन हंट नावाचं एक ऑपरेशन नक्षलवाद्यांच्या विरुद्ध सुरू झालं, परंतु जे यश मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. 2014 मध्ये भारताचे गृहमंत्री होते श्री राजनाथ सिंग, यांनी म्हटलं होतं की आम्ही 2-3 वर्षामध्ये त्यांचं कंबरडं मोडू, परंतु तसं काही झालेलं नाहीये. आणि आता 2021 मध्ये सध्या जे भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यांनी पण म्हटलेलं आहे की आम्ही यांचं कंबरडं मोडू. आशा करूया की आपलं त्यांना खरोखरच यश मिळेल, कारण यामुळे या देशाचं प्रचंड असं मोठं नुकसान होतं आहे. आणि हिंसाचाराच्या दृष्टीने बघितलं तर नक्षलवाद हे चीनने भारताच्या विरुद्ध चालवलेलं छुपयुद्ध आहे. त्याच्यावरती
माझी अनेक पुस्तकं आहे. एका पुस्तकाचं कव्हर आपल्याला समोर दिसत असेल आणि ते काही पुस्तकं मी आपल्याला पाठवली पण आहेत. आपण ती जरूर बघावी. मी पुढे जातो. आपण सर्वात पहिले बघूया की जे हल्ला झाला छत्तीसगडमध्ये तिथे नेमकं काय झालं. आज भारताची 4 राज्य आहेत. एक आहे झारखंड, दुसरं आहे छत्तीसगड, तिसरं आहे ओरिसा आणि चौथं आहे बिहार. ही 4 राज्य आहेत की जिथे सर्वात जास्त जो नक्षलवादी जो दहशतवाद आहे तो पसरलेला आहे आणि 85% जो हिंसाचार आहे तो तिथे होतो. एवढंच नव्हे तर आज नक्षलवादी जे आहेत प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य माणसांना मारता आहेत. त्यांच्याकडे शस्त्रांची काही कमी नाहीये. त्यांच्याकडे असलेली ही जे शस्त्र आपल्याला दिसत असतील की तिथे AK-47 आहे, रायफल्स आहे. आज जवळजवळ 10 ते 15% महिला सुद्धा या नक्षलवादामध्ये सामील झालेल्या आहेत. परंतु त्या काही स्वतःहून सामील झालेल्या नाहीयेत. त्यांना सामील करवण्यात आलेलं आहे. आणि नक्षलवाद्यांचं जे सर्वात छोटं युनिट असतं जे ऍक्च्युअली लढाईचं काम करतं त्याला दलम असं म्हटलं जातं किंवा सैन्याच्या भाषेमध्ये याला एक प्लटून 25 ते 35 ही त्याची संख्या असते आणि त्याचा जो दलम कमांडर म्हणजे जो प्लटून कमांडर असतो तो त्याचा मुख्य असतो. दुर्दैवाने यांनी आपले जे स्वतःचे जे अंगरक्षक ठेवलेले आहेत ते महिलांना ठेवलेलं आहे. तर महिलांचं तिथे असलेलं आयुष्य हे अतिशय खराब आहे. या महिलांना या माओवाद्याच्या चक्रव्यूहातनं कसं बाहेर काढायचं हे आपल्याला आपल्या समोर असलेलं एक मोठं आव्हान आहे. एक काळ असा होता की नक्षलवाद हा प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये पसरलेला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जायचं की त्यांना नेपाळमधले जे माओवादी होते त्यांची पण फूस होती. आपल्याला कल्पना असायला पाहिजे की आज नेपाळमध्ये जे राज्य आहे ते कम्युनिस्ट पक्षाचं आहे आणि जे नेपाळच्या माओवाद्याचे मुख्य होते प्रचंडा ते त्यावेळेला नक्षलवाद्यांचे नेपाळच्या मोठे नेते होते आणि त्यावेळेला असं म्हटलं जायचं की पशुपती पासून तिरुपती पर्यंत या नक्षलवाद्यांचं राज्य होतं. म्हणजे त्यांनी भारताला अक्षरशः 2 भागामध्ये वाटलं होतं. परंतु आता तसं नाही. आता यांचा जो प्रभाव आहे हा खूपच कमी झालेला आहे आणि सध्या त्यांचा जो प्रभाव आहे हा या मधल्या भागात आहे. छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओरिसा आणि थोडासा पश्चिम बंगालचा भाग आणि जी राज्य ज्यांच्यामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद पसरलेला आहे ती आपल्याला लाल मध्ये जे दिसत आहेत तिथे 70-80% जिल्ह्यामध्ये हा नक्षलवाद पसरलेला आहे. झारखंड आहे, छत्तीसगड आहे, आंध्र प्रदेश आहे, ओरिसा आहे. दुर्दैवाने होतं काय की कायदा सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असल्यामुळे अनेक राज्य राजकीय कारणाकरता किंवा मतपेटीच्या कारणाकरता नक्षलवाद्यांच्या विरुद्ध किंवा माओवाद्यांच्या विरुद्ध अजिबात कुठलीही कारवाई करत नाही. त्यामुळे त्या भागामध्ये जो माओवाद आहे तो फैलावतो. आता प्रत्येक राज्याचे पोलीस फक्त आपल्या राज्यापुरतं काम करतात आणि त्यांना आपल्या राज्याच्या सीमा असतात. परंतु अशा प्रकारच्या सीमा या नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना नाही. ते कुठेही फिरत असतात आणि दुर्दैवाने जर एखाद्या राज्यामध्ये तिथल्या पोलिसांनी किंवा अर्धसैनिक दलांनी जास्त चांगलं काम केलं तर ते तिकडून हलून दुसऱ्या राज्यामध्ये जातात. म्हणून एक बेसिक तत्व जे वापरायला पाहिजे केवळ हे राज्यावरती सोडून चालणार नाही. नक्षलवाद्यांच्या विरुद्ध एकत्रित सगळ्यांनी एकाच वेळेला कारवाई करायला पाहिजे. जी राज्य ज्यांच्याकडे 10-15% भागात नक्षलवाद पसरलेला आहे ते आहे यूपी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल आणि आपण बघाल तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे आपण बघा हा जो भाग आहे बेसिकली गडचिरोलीचा जिल्हा इथे नक्षलवाद किंवा माओवाद आहे आणि इथे होणाऱ्या हिंसाचाराच्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्याला नेहमीच येत असतात. परंतु हा जो
नक्षलवादाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये तर मी डिटेलमध्ये बोलीनच, परंतु सुरुवातीला मी एवढंच सांगू इच्छितो की या इतिहासाला आपण दोन हिस्स्यामध्ये वाटायला पाहिजे. 2014 पर्यंत माओवाद्यांनी केलं काय आणि 2014 नंतर आता 2021 मध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. 2014 पर्यंत जे राज्य सत्तेत असलेले राजकीय पक्ष त्यांच्या विरुद्ध काही काम करायला तयार नव्हते. चिदंबरम जे काँग्रेस पक्षाचे होते त्यांनी हे काम सुरू केलं, परंतु त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये विरोध होता की नाही नाही हे आपले लोक आहेत, हे गरिबांकरता फाईट करतायत वगैरे, की जे अगदी पूर्णपणे खोटं आहे. आज नक्षलवादी देशाची जी प्रगती थांबवली जाते, नक्षलवादी भागात जी प्रगती थांबवली जाते, त्याचं मुख्य कारण हे शस्त्रधारी माओवादी आहेत. तर परंतु त्यावेळेला फारसं काही होत नव्हतं. जवळजवळ चिदंबरमनी 2 लाखाहून जास्त अर्धसैनिक दल ही मध्य भारतात आणली. वेगवेगळ्या राज्यामध्ये झारखंड, बिहार, ओरिसा, छत्तीसगड, ज्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या 30-40 बटालियन्स होत्या, सीआरपीएफच्या 50-60 बटालियन्स होत्या, सीआयएसएफच्या 20-25 बटालियन्स होत्या, सीमा सुरक्षा बलच्या बटालियन्स होत्या. आणि त्यांना असं वाटलं होतं की ऑपरेशन जे आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये त्या राज्यातले पोलीस काही करत नाहीत, म्हणून अर्धसैनिक दलाला आक्रमक कारवाई करण्याकरता आपण त्यांचा वापर करूया, अशी त्यांची आयडिया होती. म्हणून त्यांनी ऑपरेशन ग्रीन हंट नावाचं ऑपरेशन सुरू केलं. परंतु ग्रीन हंट जे ऑपरेशन आहे ते कागदावरतीच राहिलं. 2000 म्हणजे गडबड खूप, गप्पा खूप मारल्या जायच्या की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, परंतु जो नक्षलवादी हिंसाचार होता 3 ते 4 हजार भारतीय प्रत्येक वर्षी मारले जायचे, त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. 2014 मध्ये सध्याचं सरकार राज्यात म्हणजे कारभार करण्याकरता देशामध्ये आलं आणि त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरुद्ध एक मोठी ऑपरेशन सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं. म्हणजे आपण जर 2020 ची आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसेल की गेल्या 4 वर्षामध्ये जो नक्षलवादी हिंसाचार आहे तो जवळजवळ 50 ते 60% कमी झाला. हिंसाचारचा अर्थ काय? बॉम्ब ब्लास्ट. हिंसाचारचा अर्थ काय? लोकांना मारणं. हिंसाचारचा अर्थ काय? की कोणाला अबडक्शन करणं किंवा त्याला किडनॅप करणं. तर त्याच्यामध्ये 50-60% कमी झालं. तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आता त्याचा आपण कंबरड मोडू. परंतु मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की हिंसाचार कमी झाला, परंतु जी शस्त्रधारी नक्षलवादी जे आहेत, जे जंगलामध्ये लपलेले आहेत, ते अजून इंटॅक्ट आहेत. त्यांच्याकडे शस्त्राची काही कमी नाही, त्यांच्याकडे नवीन रिक्रूटची काही कमी नाही, त्यांच्याकडे पैशाची काही कमी नाही. म्हणजे त्यांची जी लढण्याची ताकद आहे ती अगदी पूर्णपणे कायम आहे. आणि नक्षलवादी इतके शिरजोड झाले होते की त्यांनी छत्तीसगडमध्ये 3 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांनी एक मोठा हल्ला केला, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाची जे सगळं नेतृत्व छत्तीसगडमध्ये होतं ते पूर्णपणे मारण्यात आलं. विद्याचरण शुक्ला, जर मला नावं नीट आठवत असतील तर वगैरे. याच्यानंतर चंद्रबाबू नायडू यांची, हे जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांची गाडी उडवण्यात आली. याच्या म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना मारण्यात आलं. चंद्रबाबू नायडूंचं कौतुक अशा करता करायला पाहिजे की तोपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये सगळे शांतता होती, परंतु ज्या वेळेला चंद्रबाबूंची गाडी उडाली त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये ग्रे हाऊंड नावाचा एक कमांडो फोर्स तयार केला, ज्यांनी खूपच चांगलं काम केलं. आणि जर कधी वेळ मिळाला तर आपण बोलू की ग्रे हाऊंड नावाचा फोर्स जो आंध्र प्रदेश पोलीसचे कमांडो होते ते कशा प्रकारे काम करायचे. आणि त्यांनी तिथे जवळजवळ कंबरड मोडलं नक्षलवाद्यांचं. परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षीच्या इलेक्शन्स मध्ये चंद्रबाबू नायडू हरले आणि तिथे आता वेगळे राजकीय पक्ष आलेले आहेत आणि आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि आता त्याची 2 राज्य बनली आहेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आणि आता ही जी
तेलंगणाचे जे दुसरे राजकीय जे सध्या राज्यकर्ते आहेत ते नक्षलवाद्यांच्या विरुद्ध काही करायला तयार नाही. म्हणजे आपण जर त्या नकाशाकडे बघितलं तर आज छत्तीसगडमध्ये याच्या आधी जे सरकार सध्या जे सरकार आहे ते नक्षलवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करायला तयार नव्हतं. मग झारखंडमध्ये हेमंत सोरेनचं सरकार आहे, झारखंड मुक्ती मोर्चाचं, ते नक्षलवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करायला तयार नाही, कारण ते स्वतः आदिवासी आहेत. मग याच्याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी कारवाई करायला तयार नाहीयेत मतपेटीच्या राजकारणामुळे. मग आंध्र प्रदेशमध्ये जे नवीन सरकार आलेलं आहे जगनमोहन रेड्डींचं, ते कारवाई करायला तयार नाही. तेलंगणा जे वेगळं राज्य झालेलं आहे त्याची जे आहेत ते काही करायला तयार नाहीत. म्हणजे ही सगळी राज्य सरकार जिथे नक्षलवाद किंवा माओवाद मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर ते काहीच करायला तयार नाही. तर त्याच्यामुळे होतं काय की ज्या वेळेला ही आक्रमक कारवाई थांबते त्यावेळेला या माओवाद्यांना आपली ताकद वाढवण्यामध्ये मदत मिळते. तर मी आपल्याला हा एक शॉर्ट इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण फक्त बघूया की हे जे झालं ते नेमकं काय झालं याच्याविषयी, म्हणजे हा जो हल्ला झाला तो हल्ला कसा झाला याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर हा जो हल्ला होता या हल्ल्यामध्ये नेमकं काय झालं होतं की आज छत्तीसगडमध्ये छत्तीसगड पोलीस आहेत, याच्याशिवाय त्यांच्या इंडिया रिझर्व्ह बटालियन्स आहेत, त्याच्याशिवाय तिथे सीआरपीएफच्या बटालियन्स आहेत, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या. तर जी माहिती आपल्या समोर आलेली आहे त्याप्रमाणे जवळजवळ 2000 अर्धसैनिक दल आणि पोलीस हे छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये एक कारवाई करण्याकरता गेले होते, कारण त्यांना माहिती मिळाली होती की हिदमा, मी नाव रिपीट करतो, हिदमा हा जो तिथला एक मोठा दहशतवादी होता तो त्या भागात आलेला होता. खरं म्हटलं तर हा एक ट्रॅप होता. मी लष्करी डावपेचात जास्त जात नाही, कारण आपण ज्या वेळेला कधी पण कॉमेंट करतो तर आपण अशा आपल्याला जी मिळालेली माहिती असते ती फक्त मीडियामध्ये जी आली आहे त्याच्यावरती आधारित आपण विश्लेषण करतो. परंतु एवढं नक्की की ज्या सैनिक 2000 तिथे होते त्यांच्यावरती जो रिपोर्ट आलेले आहेत त्यांच्यावरती 400 नक्षलवाद्यांनी हल्ला केला अशा प्रकारचं स्टेटमेंट डीजी सीआरपीएफने दिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचा घात केला किंवा घातपात केला किंवा त्याला इंग्लिशमध्ये किंवा सैन्याच्या भाषेत अँबुश म्हटलं जातं. त्यांनी पहिले त्यांच्यावरती बॉम्ब फेकले, म्हणजे आयडी ब्लास्ट केले, मग ग्रेनेड फेकले, मग त्यांनी मोठी शस्त्र मॉर्टर्स किंवा आपले ज्याला म्हणायचं लाईट मशीन गन त्यांनी फायर केला आणि ही चकमक 3 ते 4 तास चालली असावी असं बातम्यांमध्ये आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपले 22 शूर सैनिक हे मारले गेलेले आहेत, ते शहीद झालेले आहेत. आणि नक्षलवादी किती मारले गेले याची संख्या डीजी सीआरपीएफ म्हणत होते की त्यांनी खूप मारले, परंतु ऍक्युरेट संख्या अजून आलेली नाहीये. येणाऱ्या दिवसात आपल्याला माहिती कळेल, कारण त्यानंतर 2 दिवसानंतर नक्षलवाद्याच्या एका स्पोक्समननी एका टीव्हीला इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलं टेलिफोनवरती की आम्ही आमचे गेल्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे आताचे नाही परंतु 6 महिन्यामध्ये आमचे 27 कॉम्रेड्स हे मारले गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी या घटनेच्या आधी गेल्या 6 महिन्यामध्ये 27 जणांना आम्ही गमावलं असं म्हटलेलं आहे. तर त्याकरता आपल्याला या शूर सैनिकांचं कौतुकच करायला पाहिजे. काही जणांनी नक्कीच आक्रमक कारवाई केली होती आणि जमिनीवरती जे सैनिक जातात ते सीआरपीएफचे असो की असो ते लढाईचं काम करतातच. परंतु आता प्रश्न असा होतो की तुम्ही अशा प्रकारची ऑपरेशन करता, ही अशा प्रकारची ऑपरेशन करणं बरोबर आहे का, आणि ही ऑपरेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला आज कळायला पाहिजे की नक्षलवाद्यांचं जे आर्म भाग आहे त्याला PLGA म्हटलं जातं, पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी. त्यांची आज संख्या किती आहे. एक अंदाज असा आहे इंटेलिजन्स ब्युरोचा किंवा गुप्तहेर संघटनाचा की शस्त्रधारी नक्षलवाद्यांची संख्या ही 2 ते 2.5 हजाराच्या मध्ये असेल. त्यांच्याकडे शस्त्र कुठली आहेत, त्यांच्याकडे AK-47 50% लोकांकडे AK-47 रायफल्स आहेत. त्यांच्याकडे ही शस्त्र येतात कुठून, तर त्यांच्याकडे असलेली 70-80% शस्त्र
ज्या पोलिसांना ते मारतात त्यांच्याकडून ते लुटलेली आहेत. काही त्यांना इतरांकडनं मिळाली आहेत. मग ते ईशान्य भारतातले दहशतवादी असो, त्यांच्याविषयी मगाशी थोडस बोललो होतो, किंवा त्यांना समुद्राच्या बाजूनी चीन कडून मिळालेली असो, किंवा त्यांना LTT असताना LTT कडनं ती शस्त्र मिळायची तर त्याच्याकडनं मिळाली. त्यांच्याकडे दारुगोळाची काही कमी नाहीये. आणि हे जे 2,500 समजा जर नक्षलवादी आहेत ते एक्झॅक्टली असतात कुठे? त्यांचे आज या 4 राज्यामध्ये जंगलाच्या आत 50 ते 60 कॅम्प असावेत. त्यांना आपण ट्रेनिंग कॅम्प म्हणू शकतो किंवा त्यांना त्यांचे राहण्याचे कॅम्प असे म्हणू शकतो. म्हणजे एका कॅम्प मध्ये 100-200 हे नक्षलवादी असतात आणि हे जवळजवळ हजारो स्क्वेअर किलोमीटर्स मध्ये हे पसरलेले आहेत. म्हणजे हे काही 2,000 दहशतवादी काही एका ठिकाणी नाहीयेत, ते 50-60 कॅम्प मध्ये हे पसरलेले आहेत. त्यांची मोडस ऑपरेंडी अशी असते, ज्या वेळेला त्यांना माहिती मिळते की सुरक्षा दल आता आमच्या विरुद्ध ऑपरेशन करण्याकरता येत आहेत या भागातून, तर त्यांना ही माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते, कारण त्यांच्या गुप्तहेर संघटना आहेत या खूपच चांगल्या आहेत. एवढंच नव्हे तर ही जी CRPF किंवा जी अर्धसैनिक दल आहेत, ही ज्या वाटेने जातात जंगलाच्या आत त्या वाटेवरती तिथल्या लोकल्सचं लक्ष असतं आणि तिथे राहणारे जे लोक असतात त्यांच्या हालचालीची पूर्ण माहिती जी असते ती माओवाद्यांकडे पोहोचवतात. त्यामुळे ज्या वेळेला हे लोक सुरक्षा दल आपल्या कॅम्प मधून निघतात तेव्हापासून त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं जातं. तर याच्यामुळे ते कुठल्या रस्त्याने येत आहेत, त्यांची ताकद किती आहे ही माहिती त्यांना मिळत असते. आणि ज्या वेळेला ते अशा एखाद्या अरुंद ठिकाणी येतात जिथे घात चांगला लावता येतो, तिथे ते आले की त्यांच्यावरती अचानक असा हल्ला केला जातो. आणि हल्ला करण्याकरता त्यांना जे आपले माओवादी जे इतर कॅम्प मध्ये आहेत त्यांना एकत्रित करण्याकरता काही तास लागतात, कारण ते अतिशय पटकनपणे हालचाली करतात. आणि काही तासाच्या आत संख्या ज्या कॅम्प मध्ये 50-60 असेल समजा जवळच्या कॅम्प मध्ये, ती 400, 500, 600 ही एवढी होऊ शकते. तर आपल्याला मी ही जी मोडस ऑपरेंडी आहे त्यांची जी लढण्याची पद्धत आहे ही सांगण्याचा असा प्रयत्न का केला की त्याच्यामुळे कळायला पाहिजे की त्यांच्या गुप्तहेर माहिती त्यांची चांगली आहे, त्यांच्याकडे शस्त्र आहेत, त्यांना याच्याशिवाय लवकर जंगलातले रस्ते माहीत असल्यामुळे त्यांना एकत्र लवकर येता येतं. त्याच्याशिवाय मुख्य त्यांचा फायदा काय असतो की आज जी अर्धसैनिक दल आहेत 4 राज्यामध्ये आणि जे आर्म पोलीस आहेत यांची संख्या 2.5-3 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे 2.5 ते 3 लाख आपली सुरक्षा दल आहेत, परंतु नक्षलवादी किंवा माओवादी आहेत ते फक्त 2-2.5 हजाराच्या आसपास असावे असा अंदाज आहे. म्हणजे 2.5 लाख ही आपली संख्या भरपूर आहे. परंतु या संख्येचा फायदा आपल्याला केव्हा होईल, ज्या वेळेला 2.5 लाख CRPF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा बल, छत्तीसगड पोलीस, आंध्र प्रदेश पोलीस, तेलंगणा पोलीस हे सगळं एकत्रित कारवाई करून एकाच वेळेला नक्षलवाद्यांच्या कॅम्प वरती हल्ला करतील, तर त्याच वेळेला आपण 2.5 लाखाची ताकद वापरली हे त्यांना दिसून येईल. आणि त्यामुळे नक्षलवाद्यांना एका ठिकाणी सुरक्षा दलांवरती हल्ला करण्याकरता जर आपली फोर्सेस एकत्र करायचे असतील, कॉन्सन्ट्रेट करायचे असतील, तर ते करू शकणार नाही, कारण त्यांच्यावरती 5ही दिशावरनं हल्ला हा होतो आहे. ते इकडे जायचं की तिकडे जायचं, कारण प्रत्येक कॅम्पला दिसेल की आमच्या बाजूनी आमच्याकडे हे लोक येत आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना आपलं स्वतःचं रक्षण हे करावं लागेल. जर तुम्ही एकत्रित कारवाई केली नाही, एकाच राज्यात कारवाई केली, तर मात्र हे चुकीचं राहील, कारण त्याच्यामुळे आताची जी कारवाई झाली ती छत्तीसगडमध्ये झाली, त्यावेळेला झारखंडमध्ये काही होत नव्हतं, त्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये काही होत नव्हतं, त्यावेळेला ओरिसामध्ये काही होत नव्हतं, त्यावेळेला म्हणजे जे महाराष्ट्राचा गडचिरोली भाग आहे तिथे आक्रमक कारवाई होत नव्हती. तर त्याच्यामुळे
त्यांना आपली संख्या कॉन्सन्ट्रेट करायला वेळ मिळतो. तर हे एक हायर लिडरशिपचं फेल्युअर आहे आणि त्यांनी अशा प्रकारे प्लॅन करायला नको. आपल्याला मी खरं तर अशा 2 सुरक्षा दलाची कधी तुलना आपण करू नये, परंतु मी केवळ देशहिताकरता हे करायचा प्रयत्न करतो. आपण बघत असाल की ज्या वेळेला काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियान होता, आपण जर आकडेवारी बघितली तर सैन्याचे 200-250 सैनिक हे नक्कीच प्रत्येक वर्षी आपल्या प्राणाचं बलिदान देतात. आज तेवढेच पोलिसांचे जवान किंवा अर्धसैनिक दलाचे जवान सुद्धा नक्षलवादी भागामध्ये आपल्या प्राणाचं बलिदान देतात. परंतु जे सैन्याचे जे बलिदान केलेले लोक असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी सैन्याचे 20 ते 25 हे अधिकारी असतात. अधिकारीचा अर्थ यावेळेला मी जे बोलतो आहे ते म्हणजे लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल या हुद्द्याचे असतात. आपल्याला माहिती आहे की कर्नल ज्यांचा मी काल आपल्याला फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला होता, कर्नल महाडिक हे कर्नल हुद्द्याचे होते, ते गेले. मग मेजर मोहारकर हे मेजर हुद्द्याचे होते, त्यांनी आपले प्राण दिले. मग मेजर जे पंढरपूरचे होते त्यांनी आपले प्राण दिले. तर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल अशा प्रकारचे लोक लढाईमध्ये ऍक्च्युअली हिस्सा घेतात आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दिलेला वारसा आहे त्यामध्ये अधिकारी पुढे राहून नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांना जे ऑपरेशनल यश आहे ते मिळतं. दहशतवादी हे मारले जातात, देशाला यश मिळतं, परंतु त्याची किंमत अधिकाऱ्यांचं जे रक्त असतं ते रक्त सांडून आपल्याला करावं लागतं. हेच हा त्याच्यामधला एक मुख्य फक्त आपल्याला एक जो नुकसान आहे ते केवळ त्याच्याकरता होतं. तर म्हणून मी आपल्याला हे सांगू इच्छितो की लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणजे नेतृत्व हे पुढे राहून जर केलं तरच ही जी लढाई आहे ही लढाई आपण जिंकू शकतो. जे ऑफिसर्सचं नेतृत्व आहे ते आक्रमक पाहिजे. सैन्यामध्ये ज्युनियर कमिशन ऑफिसर नावाचा एक शब्द वापरला जातो. त्याचा अर्थ असा की त्यांचं जी रँक असते ती नायब सुभेदार, सुभेदार आणि सुभेदार मेजर असते. आपण बघा यांच्या सुद्धा कॅज्युअलिटीज या पुष्कळ होतात. त्याच्या तुलनेमध्ये आपण जर या अर्धसैनिक दलाच्या कॅज्युअलिटीजची जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला दिसेल की अधिकाऱ्यांचं प्रमाण इथे अजिबात नसतं. कारण बहुतेक सगळे जे अधिकारी असतात ते कंट्रोल रूम किंवा अशा ठिकाणी बसून नेतृत्व करतात. तर हा एक दुर्दैवाचा भाग आहे. या ज्या टॅक्टिक्स आहेत, मिलिटरी टॅक्टिक्स, त्या इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. तर थोडस मी आपल्याला सांगायचा प्रयत्न अशा करता केला कारण हे जे अशा प्रकारचे जे हल्ले झालेले आहेत प्रत्येक हल्ल्यापासून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. आणि जर आपण शिकलो नाही तर पुन्हा ती चूक आपण करत राहू आणि मग आपलं जे नुकसान आहे ते होत राहील. तर मी आपल्याला दाखवतो की हे जे नक्षलवादी आहेत ज्यांचे जे सोल्जर्स आहेत हे सगळे आदिवासी आहेत. त्यांना जंगलात चालण्याचा अनुभव असतो, जंगलाच्या पाऊल वाटा, रस्ते त्यांना चांगल्या पद्धती माहिती असतात. ते अतिशय काटक असतात, ते अतिशय मोटिवेटेड असतात. हे आपल्याला पहिली एक गोष्ट माहिती पाहिजे. ज्याच्यानंतर जे दुसरा भाग आहे की त्यांचं म्हणजे त्यांचे जे दलम कमांडर्स वगैरे अतिशय क्रूर असतात. महिलांचा वापर केला जातो. रेड कॉरिडॉर विषयी मी बोललो, ज्या ज्या भागामध्ये ते आहेत ते बोललो. हा एक नकाशा आपल्याला मी दाखवतो आणि मग आपण नक्षलवाद्याचे इतर पैलू कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सध्या जो नक्षलवाद आहे पहिले त्यांनी देशाला अक्षरशः अर्ध्या भागात वाटलेलं होतं, परंतु आता त्यांचा जो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो इतपुरता मर्यादित आहे. म्हणजे त्याला म्हणायचं की दंडकारण्याच्या आसपासचं जे जंगल आहे तिथे तिथे ते आहेत. तर आपल्याला जर त्यांच्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर या जंगलामध्ये असलेले त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅम्प वरती हल्ला करायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं जो मुद्दा आहे तो असा आहे की हा जो मधला जो भाग आहे ज्याला अबुशमार्टचं जंगल म्हटलं जातं, मी इथे जे गोल करतोय ते बघा, हे अतिशय घनदाट जंगल आहे. या जंगलात त्यांचं नेतृत्व राहतं. आणि आजच एक बातमी आली होती की आता गृह मंत्रालयाने एक प्लॅन केलेला आहे की यांचे जे मोठे नेते आहेत त्यांना मारलंच पाहिजे आणि त्याकरता त्याची एक लिस्ट
सुरक्षा दलांनी केलेली आहे आणि जर त्यांना मारलं तर अर्थात त्यांची लढण्याची जी क्षमता आहे ती नक्कीच कमी होईल. तर हे अबुझमाडचं जंगल याच्यावरती एक कारवाई व्हायला पाहिजे. आणि दुसरं जे जंगल आहे जे बिहार, झारखंड आणि याच्या एरियामध्ये ज्याला सरंदाचं जंगल म्हटलं जातं, तिथे पण यांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे. तर जोपर्यंत हे जिथे त्यांचे मुख्य कॅम्प्स आहेत, जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपण ही लढाई जिंकू शकत नाही. त्यांनी अनेकांना मारलेलं आहे. हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सुनील महातो, त्यांना मारलं, ते मेंबर ऑफ पार्लमेंट होते. परंतु आता जो राजकीय पक्ष आहे झारखंडमध्ये तो झारखंड मुक्ती मोर्चाच आहे. ते त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला तयार नाहीत, कारण ते त्यांना अतिशय घाबरतात, हे आपल्याला कळायला पाहिजे. याच्यानंतर आपण पुढचं बघा. 2000 हा जो 2004 हे जे वर्ष आहे हे नक्षलवादी इतिहासामध्ये अतिशय महत्वाचं आहे. कारण या वेळेला हे सगळे जे डावे दहशतवादी गट होते, जे डावे उग्रवादी गट होते, ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी स्वतःला नाव दिलं CPIM, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. म्हणजे ते माओवादावरती विश्वास ठेवतात. त्यांना काय पाहिजे? त्यांना देशापासून वेगळं व्हायचं आहे. त्यांना चीनकडनं, पाकिस्तानकडनं मदत ही मिळते आहे. आता हे 2004चं जे म्हणजे त्यांचं जे मर्जर झालं त्याचे हे सगळे फोटोग्राफ अवेलेबल आहे. आता हे तर काय मी स्वतःहून तर कुठे आणलेले नाहीये, तर हे फोटोग्राफ अवेलेबल आहेत. तर त्यांच्या विरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही? याचं कारण आहे की मतपेटीचं राजकारण हे कोणी काहीही करायला मागत नव्हते. आता बघा या फोटोग्राफ मध्ये बघा, त्यांची इथे पासिंग आउट परेड जी आहे ती चाललेली आहे. हे प्रॉपर आपल्याला युनिफॉर्म मध्ये असतात. इथे त्यांचं ध्वजवंदन, लाल झेंडा लाल बावटा याचं ध्वजवंदन होत आहे. हे त्यांचे जे त्यांचे लोक मारले गेलेले आहेत त्याला ते रीथ लेईंग करतायत. आणि हे एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे त्यांचे विचारवंत की जे त्यांना भडकवायचं काम करतात, आणि हे विचारवंत जे आहेत हे सगळे शहरात राहतात. हे बहुतेकांची विचारसरणी ही डाव्या पद्धतीची असते. हे सगळ्यांना भडकवायचं काम करतात. परंतु या विचारवंतांची जी मुलं आहेत, एक सुद्धा मुलगा हातात बंदूक घेत नाही. ही सगळी मुलं इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये जाऊन आपलं जीवन तिथे जगतायत. हे फक्त गरिबांच्या मुलांना, आदिवासींच्या मुलांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. आज नक्षलवाद्यांकडे शस्त्राची काही कमी नाही. त्यांच्याकडे ते बॉम्ब बनवण्याचा प्रकार तिथे करतात. आणि त्यांनी हे जे शस्त्र बनवण्याचं जे कौशल्य आहे ते त्यांनी LTT म्हणजे एक तमिळ इलम नावाचा जो दहशतवादी गट श्रीलंकेमध्ये होता त्यांच्याकडनं सगळं हे कौशल्य हस्तगत केलेलं आहे. त्यांनी स्वतः करता मोर्चे बनवलेले आहेत. आणि आपलं जे गुप्तहेर खातं आहे हे त्यांची जी नेमकी गुप्तहेर माहिती द्यायला पाहिजे ती देण्यामध्ये अपयशी पडत आहे. आता या भागामध्ये आपण आपलं तंत्रज्ञानाचं गुप्तहेर खातं म्हणजे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ज्यांना इथे तैनात केलेलं आहे, परंतु तरी पण आपल्याला जे यश पाहिजे ते मिळालेलं नाहीये. आता आपण माझ्या या भाषणामध्ये आपण याच्या आत पहिले ऐकलं असणार की ड्रोन्स नावाचा प्रकार आलेला आहे की जिथे बिना पायलटची विमानावरती उडतात आणि ते बघू शकतात. तर NTRO जी ड्रोन्स किंवा UAVs आहेत ज्या जंगलाच्या वरती उडता आहेत, परंतु त्यांना जी ऍक्शनेबल इंटेलिजन्स आहे ती देण्यामध्ये त्यांना अपयश मिळालेलं आहे. आणि गुप्तहेर खातं जे असं आहे दुर्दैवाने दर आठवडा झाला की माहिती देत असतं की सर आताच माहिती मिळालेली आहे की कधीतरी कुठेतरी केव्हा तरी हल्ला होणार आहे. तर त्याच्यामुळे सुरक्षा दलांवरती हा खूप ताण पडतो. अर्थात हे लक्षात असायला पाहिजे की गुप्तहेर खात्याला अॅक्युरेट माहिती मिळवणं हे इतकं सोपं नाहीये. परंतु कठीण काम त्यांनी जर नीट केलं नाही तर त्याच्यामुळे नुकसान जे सिक्युरिटी फोर्सेस असतात, CRPF म्हणा, BSF म्हणा, ते थकून जातात. तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा ऑपरेशन्सना हे जावं लागतं. मी त्यांचं आपल्याला त्याच्या थोडंसं आधी दाखवण्याचा प्रयत्न करतो की यांचे जे अनेक पैलू आहेत
की ज्याच्याविषयी आपण खरं बोलायला पाहिजे. त्याच्यामधले काही पैलू मी नक्कीच कव्हर करायचा प्रयत्न करीन, परंतु जे पैलू कव्हर होणार नाहीत त्यांना आपण नंतर याच फेसबुक पानावरती हे विषय आधी थोडेसे कव्हर केलेले आहेत. तिथे आपण हे जे वेगवेगळे पैलू आहेत ते बघू शकता. लक्षात असावं की माओवाद्याचं जे कनेक्शन आहे ते भारताच्या जी अंतर्गत सुरक्षा त्या सगळ्यांशी आहे. म्हणजे या माओवाद्यांना ईशान्य भारतातले दहशतवादी मदत करतायत, जे जिहादी दहशतवादी आहेत हे मदत करता आहेत, त्यांना चीनकडून शस्त्र मिळत आहेत, त्यांना म्यानमारकडून स्मगलिंग केलेली शस्त्रही मिळत आहेत. तर म्हणून भारताची कुठलीही अंतर्गत सुरक्षा असो, काश्मीर मधला दहशतवाद, ईशान्य भारतातली बंडखोरी किंवा भारतात पसरलेला दहशतवाद किंवा हे या सगळ्यांचं एकमेकाशी नातं आहे. आणि हे पाकिस्तान आणि चीननी भारताविरुद्ध चाललेलं एक मोठं युद्ध आहे. दुसरा मुद्दा असा आहे की माओवाद्यांचा प्रसार भारतामध्ये कसा झाला, त्याला कारण काय होती, ती पहिले कुठे आली, तर याला वेळ पुरेसा नाहीये. आपण माझे या पेजवरचे बाकीचे हे बघा, आपल्याला तिथे माहिती मिळेल. किंवा याच्याशिवाय मी काल सांगितलं होतं की आमचा एक YouTube चॅनल आहे ज्याचं माझ्याच नावाचा, तर तिथे आपल्याला हे बघता येईल. कारण याचे पैलू पुष्कळ आहे आणि आपल्याकडे असलेला वेळ हा कमी आहे, तर त्याच्यामुळे सगळ्या पैलूंवरती कव्हर करायला आपल्याला वेळ मिळणार नाही. माओवाद्यांचा पूर्व इतिहास कसा होता, त्यांनी हिंसाचार कसा केला, त्यांनी ते काय करतात, थोडक्यात सांगायचं म्हणजे तर त्यांनी म्हणजे ते पोलीस कर्मचाऱ्यांना मारतात, याच्याशिवाय ते अशा अनेकांना मारतात की ज्यांना त्यांना वाटतं की जे पोलिसांना मदत करत आहेत ते देशामध्ये का पसरलं, कारण अनेक भागामध्ये आपलं ऍडमिनिस्ट्रेशन ठीक नाहीये, सरकार काही करायला तयार नाहीयेत. माओवाद्यांचे अड्डे कुठे आहेत, तर माओवाद्यांचे जे अड्डे आहेत हे सगळे जंगलामध्ये आहेत. म्हणजे जंगल आणि माओवादी यांचं फार मोठं नातं आहे. आणि माओवाद्यांचे जे फूट सोल्जर्स आहेत ते आदिवासी आहेत. म्हणजे दुर्दैवाने ज्यांच्या हातामध्ये बंदुका दिल्या आहेत ते आदिवासी आहेत, परंतु यांचे जे सो कॉल्ड विचारवंत आहेत हे सगळे पश्चिम बंगाल आणि डाव्या विचारसरणीचे आहेत. हे यांना भडकवण्याचं काम करतात. आणि माओवाद्यांना काय पाहिजे, तर त्यांची जी राज्य घटना त्यांनी तयार केलेली आहे ती इंग्लिश मध्ये आहे आणि आदिवासींना मराठी सुद्धा वाचता येत नाही. माओवाद्यांचे अत्याचार भयंकर आहे, त्यामुळे आदिवासी त्यांच्या कैचीमध्ये अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळे आदिवासींना होतं काय की एखाद्याच्या घरी जर माओवादी गेले तर त्यांना जेवण द्यावंच लागतं, त्यांना मदत करावी लागते, त्यांच्यावरती त्यांच्या महिलांवरती हे माओवादी अत्याचार करतात. त्यांना थोडासा जरी संशय आला की यांनी सुरक्षा दलाला कुठलीही मदत केली, सुरक्षा दलाला कधी भाजी पाहिजे असते, कधी पाणी पाहिजे असतं, तर त्यांना मारलं जातं. आणि म्हणजे हे त्यांचं एक रक्तरंजित थैमान या माओवादी भागात चाललेलं आहे. आणि तिथे जी सामान्य माणसाची जी सुरक्षा आहे ती अतिशय शून्यवरती आलेली आहे. हे आपलं दुर्दैव आहे की आपण जर आकडेवारी बघाल तर आता सध्याच्या काळात सुद्धा जिथे त्यांचा हिंसाचार 50% कमी झालेला आहे, 250-300 आदिवासी ना माओवादी प्रत्येक वर्षी मारत आहेत. तर आपल्याला या सगळ्या आदिवासींना वाचवायला पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना सुरक्षित करायला पाहिजे. याच्याशिवाय माओवाद्यांचे जे डावपेच आहे याच्याविषयी मी थोडस सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची लढण्याची जी पद्धत आहे त्याचं विश्लेषण करून अर्धसैनिक दलांनी त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. माओवाद्यांचं अर्थकारण हे खूप मोठं आहे, कारण प्रत्येक माओवाद्यांना पैशाची गरज असते. कारण जे माओवादी असतात त्यांना माओवाद्यांना पगार देण्याकरता पैसे पाहिजे, 15-20-25 हजार रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक त्यांच्या माओवाद्यांना मिळतात. त्याच्याशिवाय जर कोणी मारलं गेलं तर त्याच्या कुटुंबाला थोडीफार मदत केली जाते. जखमी झालं तर डॉक्टर लागतात, जेवण खाण्याला पैसे लागतात. तर त्यांनी तिथे आपलं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं इकॉनॉमी ही तयार केली आहे. आणि त्या भागामध्ये जे खंडणी राज्य आहे ते प्रचंड मोठं आहे. ते किती मोठं आहे हा एक वेगळाच विषय होईल. त्याच्यावरती जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण YouTube वरती जरूर जा आणि तिथे आपल्याला ही माहिती मिळू शकेल. आणि ऑपरेशन ग्रीन हंट जे 2009 मध्ये सुरू झालं, ही एक
अतिशय थंडावलेली मोहीम आहे. म्हणजे तिथे ज्या पद्धतीने आक्रमक कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीने आक्रमक कारवाई जी आहे ती होत नाही. हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव आहे. जोपर्यंत आक्रमक कारवाई होत नाही तोपर्यंत माओवाद हा संपणार नाही. माओवाद्यांना निवडणुका आवडत नाही आणि निवडणुका झाल्या की लगेच ते तिथे फायरिंग करायला लागतात आणि ही जी बुलेट विरुद्ध बॅलेटची जी लढाई आहे ती आपण जिंकायलाच पाहिजे. त्यांना सांगायला शिकवायला पाहिजे की जर तुम्ही निवडणुकात भाग घेतला तर तुमचेच नेते तुमचेच लोक जिंकून येऊ शकतात आणि तुम्ही डेमोक्रेसीच्या पद्धतीने आपल्या स्वतःवरती राज्य करू शकतात. माओवाद्यांना अनेक भरकटलेले विचारवंत आहेत त्यांना भडकवत असतात. सध्या अर्बन नक्षलचा शब्द वापरला जातो आणि 6-7 लोकांच्या विरुद्ध आता सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये केस सुरू आहे आणि अनेक अशा विचारवंतांना ज्यांनी माओवाद भडकवलेला आहे यांना शिक्षा पण दिलेली आहे. म्हणजे आपण नाव ऐकलं असाल की विश्वंभर सेन नावाची आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली. ते डॉक्टर होते. याच्याशिवाय प्रोफेसर साईबाबा जे नागपूरला प्रोफेसरचं काम करायचे त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे. आणि सध्या हे जे 5-6 अर्बन नक्षल्स आहेत गौतम नवलखा आहेत वरावरा राव आहेत वगैरे तर त्यांच्या विरुद्ध सध्या कोर्टात केस सुरू झालेली आहे आणि कोर्ट ठरवेल की त्यांनी काय केलेलं आहे. माओवादी काही माओवाद्यांचे जे फ्रंट ऑर्गनायझेशन असतात त्यांना मदत करणाऱ्या ज्या संस्था असतात ते मानवी हक्काचं नाव करून याच्याविषयी जर सुरक्षा दलांनी कुठलीही कारवाई केली तर लगेचच ते त्याच्या विरुद्ध आरडाओरडा करायला सुरुवात करतात. परंतु ह्या ज्या संस्था सुरक्षा दलांच्या विरुद्ध आरडाओरडा करतात ज्या वेळेला आता काल परवा 22 सुरक्षा दलांचे जवान मारले गेले त्यावेळेला हे कधी काही बोलणार नाही. काही यांचे समर्थक आहेत त्यांची नावं माझ्या पुस्तकात मी दिलेली आहेत. त्यांना विचारा की आता सुरक्षा दलांना मानवी हक्क नसतात का? तर हे जे चक्रव्यूह माओवाद्यांनी तयार केलेलं आहे त्यामध्ये पोलीस आणि अर्धसैनिक दलं ही अक्षरशः अडकलेली आहेत. काही चांगले लोक चांगली कामं पण केली आहेत. सलवा जुदम विषयी आता बोलायला वेळ नाही. एक C60 कमांडो नावाचा एक प्रकार महाराष्ट्र पोलिसांनी केलेला आहे. तो खूप चांगलं काम करतो आहे. त्याच्यामध्ये जे कमांडोज आहेत ते आदिवासीच आहेत. माओवाद्यांना विदेशी सहकार्य हे पुष्कळ मिळतं. चीनकडून त्यांना मदत जी मिळते आणि माझ्या पुस्तकाचं टायटलच आहे की हे चीननी भारताच्या विरुद्ध चालवलेलं एक छुप युद्ध आहे. तर या सगळ्यांचे अनेक पैलू आहेत की ज्याच्याविषयी आपल्याला बोलायला पुरेसा वेळ नाहीये म्हणून मी त्याला शॉर्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता हा एक फोटो बघा. या फोटोमध्ये एक जन अदालत नावाचा प्रकार आपण जर बघितला असेल तर आपल्याला तिथे असं दिसेल. जन अदालत म्हणजे काय असतं? जन अदालत म्हणजे माओवाद्यांनी जे चालवलेलं त्यांचं जे कोर्ट असतं ते कोर्ट असतं ते. तर त्या कोर्टमध्ये ते पटकन न्याय देतात. आपण बघा इथे आपल्याला हे दिसतंय की नाही मला माहिती नाही. माझा फोटो वरती आलेला होता जन अदालत. जन अदालत म्हणजे माओवाद्यांचं कोर्ट. जर कुठल्याही त्या गावात राहणाऱ्या आदिवासींमध्ये जर भांडण असेल तर ते माओवाद्यांकडे जातात आणि त्यांना सांगतात की तुम्ही न्याय द्या आणि ते 24 तासाच्या म्हणजे एका काही तासाच्या आत त्यांना न्याय देतात आणि मग त्याच्यावरती काही अपील नसतं. म्हणजे जमिनीचा झगडा असो की कुठलाही झगडा असो ते काही तासाच्या आत त्याला थांबवतात. आणि बघा किती लोक येऊन त्यांना बघता आहेत हे सगळं न्याय ऐकायला. आणि त्यांनी जो जातो त्याच्यामध्ये ज्याच्या विरुद्ध न्याय असतो त्याची हिंमत नसते की त्याच्या विरुद्ध काही करायचं. परंतु आपली जी न्याय व्यवस्था आहे या न्याय व्यवस्थेमध्ये जे माओवाद्यांच्या विरुद्ध खटले चालतात ते 20 वर्ष 25 वर्ष चालतात. आपली न्याय व्यवस्था एवढी सुस्त आहे की त्यांना ती शिक्षाच देऊ शकत नाही. आज शेकडो माओवाद्यांना पकडलेलं आहे परंतु एकाला सुद्धा फाशीची शिक्षा झालेली नाहीये की ज्यांना हिंसाचारामध्ये पोलिसांना किंवा अर्धसैनिक दलांना मारताना पकडलेलं आहे. अशाच प्रकारची आज हजारो दहशतवादी जे आहेत काश्मीरमध्ये काश्मीरच्या जेलमध्ये आहेत की ज्यांना सैन्याने पकडलेलं होतं. त्यांना शिक्षा किती मिळते? 5 वर्ष किंवा 6 वर्ष तुरुंगवास. म्हणजे सध्या आपल्या देशामध्ये एखादा भुरटा चोर असतो तो चेन स्नॅचिंग वगैरे करतो त्यांना अशा प्रकारची शिक्षा आपण देतो.
तर आपली ही जी न्याय व्यवस्था आहे ही अतिशय फास्ट होण्याची गरज आहे, नाहीतर हे आपण कधीही ही लढाई आपण कधीही जिंकू शकणार नाही. हा नकाशा थोडासा बघा. आता सध्या कम्युनिस्ट पक्षाचं राज्य हे फक्त केरळामध्ये आहे. तिथे पण आता इलेक्शन सुरू आहे. बघूया तिथे आता कोण जिंकतं. तिथे दोनच पक्ष असतात, एक तर कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा काँग्रेस पक्ष. कधी काँग्रेस जिंकतं, कधी कम्युनिस्ट जिंकतं. परंतु हा जो एक मधला भाग आहे, ज्याला ट्राय जंक्शन म्हटलं जातं, इथे 3 राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या इथे मिळतात. म्हणजे हा जो भाग आहे केरळा, तमिळनाडू, केरळा, तमिळनाडू आणि कर्नाटका यांच्या सीमा इथे मिळतात, ज्याला मी आता राऊंड करण्याचा प्रयत्न केला. हा सह्याद्री किंवा वेस्टर्न घाट्स आहेत, त्याचं हे शेवटचं टोक आहे. तिथे जंगल घनदाट आहे. तर तिथे आता माओवादी आपला हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करतायत. तर त्याच्यामुळे हा एकच भाग आहे की जिथे हा धोका हा निर्माण होऊ शकतो. तर मी आता पुढे जातो. दंडकारण्याविषयी मी बोललो, अबुशबाडच्या जंगलात कसं जायला पाहिजे याच्याविषयी मी बोललो, सरंदामध्ये कसं जायला पाहिजे मी बोललो, अनेक नेत्यांना माओवाद्यांनी कसं मारलं आहे. राजकीय पक्ष बिहारमध्ये नितीश कुमार काही करायला तयार नाही, हेमंत सोरेन झारखंडमध्ये काही करायला तयार नाही, ममता बॅनर्जी काही करायला तयार नाही. तोपर्यंत हे सगळे राजकीय पक्ष या लढाईत सामील होत नाही, तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही. आणि यांची हे जे सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांना पकडायलाच पाहिजे, नाहीतर हे भडकवण्याचं काम हे चालूच ठेवतील. त्यांच्याकडे असलेली शस्त्र मी दाखवण्याचा प्रयत्न केला, गुप्तहेर माहितीविषयी आपण बोललो. आणि आता मी पुढे जातो. तोपर्यंत महाराष्ट्राकडे आपण बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्राचे हे 3 जिल्हे आहेत की जिथे माओवाद हा पसरलेला आहे. खास तर जिथे हिंसाचार होतो, तो हिंसाचार हा गडचिरोली भागामध्ये होतो. आणि गडचिरोलीचा हा भाग हा छत्तीसगडला लागून आहे आणि हा जवळजवळ जंगलाचा भाग आहे. तिथे हिंसाचार होतो. त्याच्याविषयी बातम्या आपण पेपरमध्ये बघितल्या असाल. आणि महाराष्ट्र पोलीस जे आहे ते इथे नक्षलवादी विरोधी अभियान करायला जातं. आपले जे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सेस आहेत त्यांना तिथे 6-6 महिन्याकरता पाठवलं जातं. याच्याशिवाय ज्या भागातले जे पोलीस आहेत ते पण तिथे असतात. आणि याशिवाय आज महाराष्ट्राच्या भागामध्ये 5 सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सेसच्या बटालियन्स आहेत आक्रमक कारवाई करता. आपण कधी पेपरमध्ये चेक करा, आक्रमक कारवाई ही फारशी होत नाही आज याशिवाय महाराष्ट्रामध्ये नक्षलवादी किंवा माओवादी कुठे जाण्याचा प्रयत्न करतील तर महाराष्ट्रामध्ये फक्त अर्बन एरियाज मध्ये ते येण्याचा प्रयत्न करतायत, जिथे जिथे इंडस्ट्री आहे तिथे. म्हणजे हे जे लाल पक्ष आहेत कम्युनिस्ट पार्टी ते कामगारांमध्ये घुसलेले आहेत. तर मग नाशिक असो की पुण्यातला काही भाग असो की काही मुंबईतला भाग असो, तिथे ते घुसखोरी करायचा प्रयत्न करतायत. शेतकरी आंदोलनामध्ये ते घुसखोरी करायचा प्रयत्न करतायत. आणि अशा भागामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही सगळ्यांकरता लढायचा प्रयत्न करतो आहे, परंतु ज्यांना नष्ट करायलाच पाहिजे याच्याशिवाय काही कोणाच्या मनामध्ये काही शंका नको. कारण हे देशाचं इतकं नुकसान करता आहेत की गव्हर्नमेंट प्रॉपर्टी करतायत, पोलिसांच्या गाड्या उडवता आहेत, ट्रेन्सना हायजॅक करता आहेत. आणि याने नुकसान जे केलेलं आहे देशाचं हे हजारो कोटी रुपयाचं नुकसान आहे. रिपीट करतो, हजारो कोटी रुपयाचं नुकसान. आणि हे जे नुकसान आहे हे 2 प्रकारचं आहे. एक तर डायरेक्ट, म्हणजे तुम्ही एखादा जर रेल्वे स्टेशन उडवलं तर ते रिपेअर करायला लागणार नुकसान, गाडी उडवली त्याचं नुकसान. आणि दुसरं आहे इनडायरेक्ट, त्या भागामध्ये आर्थिक व्यवस्था ही चालतच नाही. आता जर लॉकडाऊन झालं तर आर्थिक व्यवस्थेला किती धोका येतो हे सामान्य माणसाला आता आपल्याला कळालं आहे. की आता आपण लॉकडाऊन करायचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये करतोय या चिनी व्हायरसमुळे. आणि जे रोज रोज रोटी कमावणारे रोजगार कमावणारे जे लोक आहेत, कामगार आहेत, त्यांचं किती नुकसान होतं आहे. जे प्रायव्हेट इंडस्ट्री आहे त्यांचं नुकसान किती होतं आहे. तर हे नुकसान जर आपल्याला आता कळू शकतं तर नक्षलवादी भागामध्ये संध्याकाळी 6 नंतर काहीच करता येत नाही यांच्या भीतीमुळे. तर यांनी
या भागात राहणाऱ्या आदिवासींचं आणि या भागात राहणाऱ्या इतर लोकांचं किती नुकसान केलं. आपण इथे आरडाओरडा करतोय की रात्रीच्या वेळेला आम्हाला हालचाल करता येत नाहीये, तर इथे तर गेले इतके वर्ष काहीच करता येत नाही रात्रीच्या वेळेला किंवा दिवसाच्या वेळेला वगैरे. तर त्यांचं किती नुकसान होत आहे. ज्याच्याशिवाय ज्या भागामध्ये जे लोक राहतात त्यांच्याकडनं प्रचंड प्रमाणामध्ये खंडणी ही वसूल केली जाते. तिथे दुकानदार असतील, तिथे कॉन्ट्रॅक्टर असतील, तिथे सरकारी कर्मचारी असतील. खंडणी दिल्याशिवाय तिथे कोणी जिवंत राहू शकत नाही. आणि एवढंच नाही तर या भागामध्ये नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधनं ही खूप आहेत. म्हणजे तिथे कोळशाच्या खाणी आहेत, तिथे आयर्न ओरच्या खाणी आहेत वगैरे वगैरे. परंतु तिथे आपण ते करू शकत नाही. आज कल्पना करा की 70% भारतामध्ये जी वीज निर्मिती होते ती आपण कोळशामुळे करतो. कोळसा जाळून आपली जी वीज निर्मिती आहे ती केली जाते. परंतु हीच वीज निर्मिती जर आपण करता वीज निर्मिती करता जो आपल्याला कोळसा असतो तो कमी पडतो. आपल्याला कल्पना असेल की आपण पुष्कळसा कोळसा हा आयात करतो ऑस्ट्रेलियाकडनं. मी रिपीट करतो, आपल्याकडे खाणीमध्ये प्रचंड कोळसा असला तरी पण आपण तो कोळसा काम सुरू करू शकत नाही, खाणकाम सुरू करू शकत नाही. आणि हा कोळसा आयात केला जातो हा ऑस्ट्रेलियाकडनं किंवा इतर देशाकडनं. म्हणजे आपल्याला लक्षात असायला पाहिजे नक्षलिस्थान किंवा माओ स्थान हा भारतापासून वेगळा होणार नाही. हे पाकिस्तानला माहिती आहे, हे चीनला माहिती आहे, हे या डाव्या पक्षांना सुद्धा माहिती आहे. परंतु अशा प्रकारचं भारताचं प्रचंड नुकसान करून त्यांना भारताची ही आर्थिक व्यवस्था ही उद्ध्वस्त करायची आहे, ज्यामुळे भारताची प्रगती होणार नाही. हा सर्वात मोठा धोका आहे आपल्या या व्यवस्थेला. म्हणजे आपण ज्या लॉकडाऊन विषयी आपले टीव्ही चॅनल्स आता आरडाओरडा करतायत, मीडिया आरडाओरडा करत आहे आणि सामान्य नागरिक सुद्धा आरडाओरडा करतायत की अशा प्रकारे लॉकडाऊन हे शक्य नाही. आणि त्यांचं म्हणणं हे 90% हे बरोबर पण आहे. कारण जर लॉकडाऊन झालं तर हे लोक करतील काय, ज्यांना रोज रोटी कमवायची असतात ते काय करतील. मोलकरणी असतात, रिक्षावाले असतात, रोजगार करणारे असतात, कामगार असतात, रस्त्यावरती काम करणारे असतात, शेतीत काम करणारे असतात. तर ते करतील काय. तर त्याच्यामध्ये सत्य आहे. परंतु अशा प्रकारचं लॉकडाऊन गेले 20-25 वर्ष नक्षलवादी हे नक्षलवादी ग्रस्त भागामध्ये करता आहेत. हे आपल्या देशाला माहिती आहे का. आणि देशाला जर माहिती असेल तर मग आपल्या राज्यकर्त्यांनी त्यांचं कंबरड मोडण्याचा प्रयत्न का नाही केला. म्हणजे जेवढं नुकसान या नक्षलवाद्यांच्या लॉकडाऊन मुळे झालेलं आहे तेवढं नुकसान सध्या होणाऱ्या लॉकडाऊन मध्ये झालेलं नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर म्हणून नक्षलवाद्यांचं कंबरड मोडणं हे गरजेचं आहे. नक्षलवाद्यांकडे दोन मोठी हत्यारं आहेत. एक तर त्यांच्याकडे असलेले स्फोटक पदार्थ आणि ते प्रचंड प्रमाणामध्ये याचा वापर करतात आणि पोलिसांच्या किंवा सीआरपीएफच्या ज्या गाड्या असतात त्या उडवतात. आता ही जी गाडी आहे ही गाडी अतिशय म्हणजे त्याला म्हणायचं की चिलखती गाडी आहे किंवा बुलेट प्रूफ गाडी आहे किंवा अँटी लँडमाइन वाली गाडी आहे. म्हणजे जरी तुम्ही 15 ते 20 किलो तरी स्फोटक पदार्थ वापरले तरीही या गाडीला काही होत नाही. म्हणून या भागामध्ये जाण्याकरता आपले जे सुरक्षा दल आहेत ते अशा प्रकारच्या गाड्या वापरतात. परंतु अशा प्रकारच्या गाड्या वापरल्या तरी पण त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असलेली जी सुरक्षा दलं आहेत ती मारली गेलेली आहेत. याचा अर्थ जो स्फोटक पदार्थ वापरले या माओवाद्यांनी हे 20 किलो किंवा 25 किलोहून सुद्धा जास्त असतील, हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला हे कळायला पाहिजे की एक जो ब्लास्ट झाला होता, स्फोट झाला होता जर्मन बेकरीमध्ये पुण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये किती स्फोटक पदार्थ वापरली गेली तर ती 1 किंवा 1.5 किलो सुद्धा नव्हती. किंवा
जंगली महाराज रोडवरती पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते काही वर्षापूर्वी, त्यावेळेला किती वापरले गेलं होतं? तर सगळे स्फोटक पदार्थ मिळून त्याचं वजन 1 किलो सुद्धा नव्हतं. मात्र इथे जे वापरले जातात ते 20 किलो, 25 किलो, 30 किलो. आता ही स्फोटक पदार्थ त्यांना मिळतात कुठून? त्यांना अनेक ठिकाणी मिळतात आणि ती स्फोटक पदार्थ मिळणं हे थांबवलं पाहिजे. कारण आज सुरक्षा दलांची जी कॅज्युअलिटीज होत आहेत ते याच्यामुळे होतात. म्हणजे त्यांची मोडस ऑपरेंडी काय असते की पहिले त्यांची सुरक्षा दलांची गाडी उडवायची, त्याच्यामध्ये असलेले जवान अतिशय गंभीररित्या जखमी होतील आणि त्याच्यावरती फायर करायचं आणि त्याच्यानंतर सुरक्षा दल ही जी जखमी होतात त्यांना मदत करणारी जी सुरक्षा दलं असतात ती सुरक्षा दलं ही अजिबात त्यांना मदत करायला येत नाही, कारण ती अतिशय घाबरलेली असतात आणि त्याच्यामुळे जखमी जवानांना जी मदत मिळायला पाहिजे ती मदत ही त्यांना मिळत नाही. तर याच्यामुळे जखमी झालेल्या जवानांना कधीही योग्य वेळी हे हॉस्पिटलमध्ये घेऊन दिलं जात नाही. असं सैन्याच्या बाबतीत होत नाही. सैनिक आपल्या जखमी लोकांना लगेचच पोहोचवतात. तर हे कसं करायचं? आता आपण थोडस बोलू अर्बन नक्षल विषयी. आपण ज्या वेळेला सुरक्षा दल काही चांगली काम करतात तर त्यावेळेला समाजामधले काही लोक जे आहेत ते त्याला शंका करायला सुरुवात करतात आणि म्हणतात की सुरक्षा दलाचे जवान जखमी कसे झाले नाहीत. काही यांची नावं बघा, कॉम्रेड सविता कृष्ण म्हणतात की याची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे. काही बुद्धिजीवी आहेत की जे त्यांचे समर्थक आहेत ते सुरक्षा दलांच्या विरुद्ध नेहमी बोलत राहतात. कन्हैयानी आता काय म्हटलंय आपण विचार करा. कम्युनिस्ट पक्षाचे लोक याच्याविषयी काही बोलायलाच तयार नाहीये. म्हणजे हे जे त्यांचे जे समर्थक आहे जे शहरात राहतात ते नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचं समर्थक करतात, ज्याच्यामुळे सुरक्षा दलांचं जे मनोबल असतं त्याचं खच्चीकरण करणं हे त्यांचं काम असतं. आणि कधी जर सुरक्षा दलांना जर कारवाई करून यश मिळालं तर लगेच त्यांच्या विरुद्ध ह्युमन राईट्स आणि अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात की सुरक्षा दल ही अतिशय क्रूर आहेत, ते निरागस आणि निष्पाप माओवाद्यांना मारत आहेत असा ते कांगावा करतात. मग देशामध्ये विविध ठिकाणी हे कार्यक्रम घेतले जातात, लाल झेंडे लावले जातात, त्यांना काही माध्यमातून मदत केली जाते, सोशल मीडियामध्ये प्रकार लाभवला जातो. परंतु ज्या वेळेला माओवादी काही बोलतात, हिंसा करतात तर त्याच्या विरुद्ध ते काहीच बोलत नाही. तर हे जे मानवाधिकारी आहेत अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्या शहरामध्ये आहेत की ज्या त्यांना मदत करतात, या तरुण मुलांना भडकवण्याचं काम करतात, त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करणं हे अतिशय महत्वाचं आहे. काही जण प्राध्यापक असतात, काही जण वकील असतात, काही जण सो कॉल्ड विचारवंत असतात, परंतु अशा देशविरोधी कारवायांना त्यांचं योगदान मात्र सक्रिय असतं आणि याच्यामुळे हा माओवाद वाढतो आणि मुलांना ते भडकवण्याचं काम करतात. तर त्यांच्या विरुद्ध ही कामगिरी करायला पाहिजे. म्हणजे जे शस्त्रधारी नक्षलवादी आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई तर करायलाच पाहिजे, परंतु काही जण शहरात राहून त्यांच्या विरुद्ध बोलतात, त्यांना मदत करतात, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करणं महत्वाचं आहे. नाहीतर अशा प्रकारे जे हिंसाचार होतो आहे ते होत राहील. देशाची आर्थिक व्यवस्था जी उद्ध्वस्त होत राहत आहे ती उद्ध्वस्त होतच राहील आणि शहरी नक्षलवाद जो आहे हा सशस्त्र नक्षलवादासारखाच अतिशय गंभीर आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे फक्त हे जे या संस्था असतात ते फक्त बंद करा, तोडफोड करा अशा प्रकारे करतात. या ज्या संस्था आहेत यांनी कधीही काही चांगलं काम केल्याचं कधी पुढे आलेलं नाहीये. आता करोना होता, करोना काळामध्ये अनेक संस्थांनी लोकांना मदत करायचा प्रयत्न केला, व्हॅक्सिनेशन करण्याचा मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ज्या नक्षलवाद्यांच्या ज्या संस्था आहेत यांनी अशा प्रकारचं कुठलंही काम केल्याचं माहिती नाही. आता व्हॅक्सिनेशन चाललेलं त्याच्या प्रकारे सुद्धा काही करायचा प्रयत्न करायचा, काही त्यांना मदत करायचा प्रयत्न केलेला नाहीये. तर हे सगळे प्राध्यापक, वकील, पर्यावरणवादी, मानवाधिकारवादी असे जे अनेक वादी आहेत ते जे उदात्तीकरण करतात आणि विविध मार्गाने सरकारच्या विरुद्ध हिंसाचार करायला सांगतात, त्यांना अजिबात त्यांची गय करायला नको. आणि संविधान, लोकशाही, मानवतावाद, मानवाधिकार, शोषितांचा लढा, क्रांती अशी नावं वापरतात, परंतु यामुळे देशांचं
प्रचंड नुकसान होतं आहे हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. खास तर तरुण वर्गाने त्यांच्या नादी लागायला नको आणि आपल्याला या देशात जे काही करायचं आहे ते फक्त लोकशाही मार्गाने करायचं आहे. तरुण वर्गाने हिंसाचारात अजिबात जायला नको. मध्ये एक बातमी आली होती की 2 पुण्यामधले युवक हे भडकून आता ते हातात शस्त्र घेऊन गडचिरोलीला गेलेले आहेत. तर कोणाला वाटत असेल की अशामुळे काही क्रांती होईल तर अजिबात नाही. अशामुळे फक्त देशाची प्रगती, आर्थिक प्रगती कमी होईल हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर म्हणून आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या तरुणांना या सगळ्या हिंसाचारापासून लक्ष ठेवा, दूर ठेवा. आता मी एक अजून 10-15 मिनिटांमध्ये करायला काय पाहिजे याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करीन. कारण प्रॉब्लेम जे आहेत याच्याविषयी मीडियामध्ये भरपूर येतं, एडिटोरियल्स लिहिली जातात, टीव्हीवरती चर्चा केल्या जातात. परंतु जर आपल्याला कायमचं जर हे थांबवायचं असेल तर करायला काय पाहिजे? तर जर कायमचं थांबवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती ही जी लढाई आहे ती लढावी लागेल. हे स्तर कुठले आहेत? एक तर काही राजकीय उपाय आहेत. नक्षलवाद्यांना मुख्य ह्याच्यावरती आणावं लागेल, त्यांना निवडणुकीत भाग घ्यायला लागेल. दुसरं आहे आर्थिक आणि सामाजिक उपाय. म्हणजे याच्यामध्ये तिथे आर्थिक व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे, तिथले खंडणी राज्य थांबवायला पाहिजे, तिथे काही अनेक सामाजिक उपाय आहेत त्याच्याविषयी मी नंतर बोलायचा प्रयत्न करतो. मनोवैज्ञानिक उपाय त्यांना आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल. लक्षात ठेवा की डेमोक्रेसी इज स्टिल द बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नन्स. आज कम्युनिझम जो नावाचा प्रकार आहे चीनचा, तो चीनमध्ये सुद्धा नाहीये, रशियामध्ये सुद्धा नाहीये. ते मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमीचा वापर करताय. तर भारतामध्ये तुम्ही हे असं करून तुम्हाला जर वाटत असेल की काय क्रांती होईल तर ते तुम्ही चुकीचे आहे. गुप्तहेर माहिती चांगली मिळायला पाहिजे. सुरक्षा व्यवस्था ज्या आहेत त्या अजून चांगल्या व्हायला पाहिजेत. तर याच्याविषयी आपण थोडस डिटेलमध्ये बोलू की पॉलिटिकली करायला काय पाहिजे. आज गव्हर्नन्स म्हणजे जो आपला राज्य कारभार आहे या नक्षलवादी भागामध्ये तो चांगला व्हायला पाहिजे. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की आपले जे नेते आहेत, जे राजकीय मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांनी या भागात राहायला पाहिजे. नोकरशाही, आता आदिवासी विभाग जो आहे तो मुंबईमध्ये काय करतो आहे, त्याला गडचिरोलीमध्ये राहायला पाठवायला पाहिजे. याच्याशिवाय त्यांनी इलेक्शन्स मध्ये जर भाग घेतला तर त्यांना हे करायला पाहिजे. तर तुम्ही म्हणा तुम्हाला जे ज्यांना कोणाला निवडून द्यायचं आहे तुम्ही त्यांना निवडून तुम्हाला ज्या प्रकारची प्रोग्रेस तुमच्या भागात करायची आहे, जी काही तुम्हाला क्रांती करायची आहे ती तुम्ही लोकशाही पद्धतीने करू शकता. हे जे आदिवासी आहेत, आदिवासींचे काही खास प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी मी नंतर बोलण्याचा प्रयत्न करीन. जमीन विषयी असो, जंगल कायदा असो वगैरे, तर त्याच्यामध्ये पुष्कळ कारवाई करायला पाहिजे. मी आपल्याला काही एक 4-5 हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि महत्वाचं जे राजकीय पक्ष जे हिंसाचाराला प्रोत्साहन देतात त्यांना थांबवायलाच पाहिजे आणि त्यांना जाब हा विचारायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय जे दुसरं आहे ते आपण आता बघा, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक प्रगती, की या भागामध्ये इंडस्ट्री यायला पाहिजे. जर इंडस्ट्री जर आली तर इथे रोजगार ज्या निर्मिती आहे ती होईल. या भागामध्ये रस्ते व्हायलाच पाहिजे. रस्ते आले तर प्रगती होईल. आपल्याला नितीन गडकरींना सांगावं लागेल की दंडकारण्याच्या मधून रस्ते जायला पाहिजे. दुर्दैवाने तिथे रस्ते होऊ देत नाहीत माओवादी. म्हणून जे रस्ते कन्स्ट्रक्ट करणारे जे कामगार असतात त्यांना सुरक्षा द्यावी लागेल. सोशल ट्रान्सफॉर्मेशन हे व्हायला पाहिजे. एज्युकेशन आणि हेल्थ फॅसिलिटीज या भागामध्ये या वाढायला पाहिजे. लँड राईट्स, जमीन आणि आदिवासी यांचा फार मोठा हे आहे. आज मी आपल्याला हे थोडस एका मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. आज सरकारकडे जमीन भरपूर आहे, जी त्यांची जमीन आहे ती त्यांना तर मिळालीच आहे. तर सरकार आता जमीन वाटप करत आहे की जी सरकारी जमीन आहे ती जमीन वाटप अनेक त्या भागात राहणाऱ्या आदिवासींना केलं जात आहे. परंतु ती जमीन वाटप सरकारी जमीन ही दिली जाते, हे खूपच चांगलं आहे. परंतु ते
अजून सुद्धा आकडेवारी जी आहे 2 ते 3 लाख आदिवासींना ही जमीन मिळालेली नाही. तर त्याचं कारण काय की त्यांना जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते त्यांना प्रोड्यूस करता येत नाही. आधार कार्ड असेल जे काय असेल ते. तर इथे राजकीय नेतृत्वाने लक्ष घालवून या सगळ्या आदिवासींना जमीन ही द्यायलाच पाहिजे. कारण सरकारकडे जमीन पडलेली आहे, ती तशीच पडलेली आहे. तर तिथे जर यांनी जर काही पिकं वगैरे उगवली तर त्यांना खूप फायदा होईल. आणि याच्याशिवाय प्रत्येक गावामध्ये तिथली जनावरं असतात, त्यांच्याकरता चराऊ जमीन पाहिजे, तर ती सुद्धा सरकार देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु हे लवकर व्हायला पाहिजे. इरिगेशन फॅसिलिटी म्हणजे या भागामध्ये पाणी काही कमी नाही, परंतु धरणं बांधून तिथे पाणी मिळायला पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना 3 पिकं तिथे घेता येईल. फॉरेस्ट पॉलिसी म्हणजे आपल्याला कल्पना पाहिजे की पहिले आदिवासींची समजूत होती की सगळं जंगल हे त्यांचं आहे, परंतु जसा देश स्वतंत्र झाला तर जंगल हे सरकारचं मानलं जातं. जर प्रायव्हेट नसेल तर ते सरकारचं असतं. परंतु त्या जंगलामध्ये होणारे काही जे फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, तेंडू पत्ते आहेत, तर हे त्या तिथे कॉन्ट्रॅक्टर लावण्याची काही गरज नाही. तिथे इतर प्रोड्यूस असतं ते त्या आदिवासींना करायची परवानगी मिळायला पाहिजे. आणि ते जे फॉरेस्ट प्रोड्यूस जे आणतात ते डायरेक्टली सरकारने विकत घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठल्या कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू नको, ज्याच्यामुळे यांची जी आर्थिक क्षमता आहे ती वाढेल. तर अशा प्रकारचे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण करू शकतो. त्याच्याशिवाय सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी म्हणजे मानसिक काही आपल्याला गोष्टी करायला पाहिजे. त्या करायला काय पाहिजे, मानसिक युद्ध जिंकायला पाहिजे. आदिवासींच्या मनावरती त्यांना सांगायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की डेमोक्रेसी इज द बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नन्स. तुम्ही तुमचे नेतेगिरी तयार करा आणि जे तुमचे आज नेते आहेत ज्यांच्या हातात शस्त्र आहे त्यांनाच लोकशाहीमध्ये सामील होऊ द्या. की दुसरं तुम्हाला कळायला पाहिजे की माओइस्ट आयडिओलॉजी ही कम्प्लिटली आउटडेटेड आहे. युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक हा देश नष्ट झाला या कम्युनिझम मुळे. आज चीन मध्ये फक्त मार्केट इकॉनॉमी वापरली जाते. चीनची प्रचंड प्रगती झालेली आहे, हे मान्य करायला पाहिजे. परंतु ती कम्युनिझम मुळे नाही, ती मार्केट पद्धतीने झालेली आहे. आणि हिंसाचार हा तुमच्या प्रगती करता हा एक अतिशय मोठा धोका आहे. आज हिंसाचार होतो म्हणून रस्ते येऊ शकत नाही, सरकारची प्रगती होऊ शकत नाही. आज असं मानलं जातं की गेल्या समजा 2014 पर्यंत जेवढी प्रगती जेवढे पैसे सरकारने या भागात खर्च केले त्याच्या 10 पट पैसे आज या भागामध्ये रस्ते बांधण्याकरता, रेल्वे लाईन बांधण्याकरता, इतर प्रगती करता, हॉस्पिटल बांधण्याकरता खर्च केले जात आहेत. परंतु या भागामध्ये त्याची किंमत वाढते, कारण या भागामध्ये नक्षलवादी जे आहेत ते रस्ते बांधू देत नाहीत, कुठलीही कामं करू देत नाही. कारण त्यांना वाटतं जर प्रगती झाली तर हे आमच्याकडे येणार नाहीत, म्हणून ते प्रगतीपासून आदिवासींना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. याच्याशिवाय आज नक्षलवाद्यांचे जे नेतृत्व आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये पैसे कमावत आहेत. ज्यांनी प्रचंड प्रॉपर्टी ही निर्माण केलेली आहेत, दलम कमांडर्स असो की मधल्या लेवलचे लोक असतो, आज यांनी पुष्कळशी प्रॉपर्टी वेगवेगळ्या शहरांमध्ये क्रिएट केली आहे. मात्र जे नॉर्मल आदिवासी आहेत त्यांची काही प्रगती होत नाहीये. तर याच्यामुळे हे सगळं जे आहे हे यांच्या समोर मांडायला पाहिजे की हिंसाचाराचा मार्ग सोडा, डेमोक्रेसीमध्ये सामील व्हा. याच्यामुळे तुमची जी प्रगती आहे ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. त्याच्याशिवाय सरकारी कामकाज हे अजून जास्त चांगलं व्हायला पाहिजे. आता मॉनिटरिंग डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही जर रस्ते बांधण्याकरता सांगितलं तर ते रस्ते त्या किमतीमध्ये हे व्हायला पाहिजे. कुठलंही डेव्हलपमेंट ही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. याच्याशिवाय त्या भागात टुरिझम यायला पाहिजे, तिथे स्पोर्ट्स यायला पाहिजे, तिथे सगळे जे इतर विभाग आहेत त्यांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. तिथे चांगल्या पद्धतीने इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर माहिती मिळायला पाहिजे. पोलिसांचं ट्रेनिंग त्या भागामध्ये खूप चांगलं व्हायला पाहिजे. पोलिसांचं मॉडर्नायझेशन हे खूप चांगलं व्हायला पाहिजे. तर म्हणजे
पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी, सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रॅटेजी हे सगळं एकत्रितरित्या करायला पाहिजे. अर्थातच जे शस्त्रधारी नक्षलवादी आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला शस्त्राच्याच मदतीने कारवाई करावी लागेल. आपण त्यांना सांगू शकतो की जर तुम्ही शस्त्र सोडलं नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आक्रमक कारवाई सुरू करणार आहे. जर कोणी सरेंडर करणार असेल, आत्मसमर्पण करणार असेल तर ते त्यांना आपण करू द्यावं. हे जे नक्षलवादी शस्त्रधारी हातात घेऊन फिरत आहेत त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना सांगावं की यांना सरेंडर करायला सांगा आणि जर त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांना इथून हलवून देशाच्या इतर सुरक्षित भागामध्ये घेऊन जाऊ शकतो, ज्याच्यामुळे त्यांना नंतर धोका निर्माण होणार नाही. कारण त्यांना भीती वाटते की नक्षलवादी त्यांना आत्मसमर्पण करायला अनेक महिला तयार आहेत. आज आपल्याला कल्पना असावं की जे आत्मसमर्पण झालेलं आहे त्याच्यामध्ये महिलांना प्रेग्नन्सी असते, मुलं होतात, इतर कारवाई असतात, त्यामुळे त्यांना तिथे शस्त्र हातात घेऊन फिरता येत नाही. तर अशा प्रकारे आज कंटाळलेले अनेक शस्त्रधारी आहेत. तर आत्मसमर्पणचा वापर हा मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे आणि जे त्यांचं हार्डकोर नेतृत्व आहे, एक त्यांचे पोलिट ब्युरो मध्ये त्यांचं सर्वात वरचं जे नेतृत्व आहे त्याला पोलिट ब्युरो म्हटलं जातं. त्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये समिती आहेत. तर समजा पोलिट ब्युरो मध्ये आज 40-50 त्यांचे नेतृत्व आहे. मग याच्याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये जी त्यांची संघटना आहे त्यांचं नेतृत्वात आज 30-40 मुख्य त्यांचे नेते आहेत. याच्याशिवाय त्यांनी अनेक प्रकारच्या समित्या स्थापन केल्या आहेत. तर म्हणजे आपण जर आकडेवारी मोजली तर एक 30-40 जण पोलिट ब्युरो मध्ये आहेत. एक 5-6 मोठी जी राज्य आहेत, प्रत्येक राज्यात 50 त्यांचे मोठे नेते आहेत. जे 250 नेते तिकडे, 50 नेते इकडे. याच्याशिवाय जी त्यांची जी दलम आहेत, जे पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी आहे, त्या दलमच्या विरुद्ध जे आज दलम किती असतील तर एक 50-60-100 दलम्स असतील, तर त्यांचे नेतृत्व. तर जर आपण नेतृत्वावर त्यांच्या जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपण जे इतर आदिवासी शस्त्रधारी जे चक्रव्यूहात अडकलेले आहेत त्यांना वाचवू शकतो. आणि आता प्लॅन तर होम मिनिस्ट्रीने तोच केलेला आहे, परंतु त्याला यश मिळव अशी अपेक्षा आहे. ज्याच्यामुळे कमीत कमी हिंसाचार करून जर आपल्याला त्यांची जर शस्त्रधारी नक्षलवादी जर मारता आले तर आपण खूप काही काही करू शकतो. याच्यामध्ये एक तर करायला पाहिजे की सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करायला पाहिजे. दुसरं त्यांचे जे लोक म्हणजे आत्मसमर्पण करतात त्यांना राज्याच्या बाहेर गेला पाहिजे. सगळे इंटेलिजन्स हे आपलं चांगल्या प्रकारचं असायला पाहिजे. याच्या आपण कारवाई केल्यानंतर त्या भागामध्ये लगेच जी डेव्हलपमेंटची जी कामं आहेत, म्हणजे रस्ते बांधणी असो, रेल्वे बांधणी असो, पोलीस स्टेशनची निर्मिती करणं असो, हॉस्पिटलची निर्मिती करणं असो, शाळेची निर्मिती करणं असो, शेतीचं आधुनिकीकरण करणं असो, ते आपण पटकन वाढवायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते आता आपल्याला इथे दिसेल की आपल्याला दंडकारण्य लिबरेटेड झोन मध्ये काम करावं लागेल. आणि छत्तीसगड मध्ये सर्वात जास्त हिंसाचार होतो, तिथे आपल्याला काम करावं लागेल आणि त्यांचं जे नेतृत्व आहे त्याला मारावं लागेल. आणि एकाच वेळेला 2 ते 2.5 लाख अर्धसैनिक दल, पोलीस यांनी मिळून जर एकत्रित काम करून त्यांच्या कॅम्पवरती जर हल्ला केला तर त्यांना याला उत्तर देता येणार नाही आणि त्यांना मारण्यामध्ये आपल्याला यश मिळतं. मिलिटरी स्ट्रॅटेजी आहे ती अतिशय महत्वाची आहे. म्हणजे जर माओवाद्यांना थांबवायचं असेल तर आपल्याला त्यांना मिळणारा जो सपोर्ट आहे तो आपल्याला थांबवावा लागेल. म्हणजे त्यांना शस्त्राची मदत मिळते, त्यांना इतर मदत मिळते, ही सगळी मदत थांबवावी लागेल. याच्याशिवाय मिलिटरी ऑपरेशन्स ही करावी लागतील. त्याच्याशिवाय सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही करावी लागेल. याच्याशिवाय जे तिथले सामान्य लोक आहेत हे सर्वात महत्वाचे. कुठल्याही ऑपरेशन मध्ये सामान्य आदिवासीचं नुकसान हे व्हायला नको, त्यांची मारपिटाई व्हायला नको, त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई व्हायला नको. अनेक वेळा त्यांना बंदुकीच्या भीतीमुळे
या माओवाद्यांना अन्न पुरवठा करावा लागतो, त्यांना मेडिकल पुरवठा करावा लागतो, तर त्यांच्या विरुद्ध केसेस अनेक ठिकाणी सुरू असतात, परंतु त्यामध्ये त्यांना नंतर कमीत कमी शिक्षा देऊन बाहेर काढायला पाहिजे. कारण 90% जे लोक माओवाद्यांना मदत करतात ते भीतीमुळे करतात. जे स्वतःहून करतायत त्यांना तर शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. तर हे जे नक्षलवादाचं जे आव्हान आहे, जे चीनचं भारताविरुद्ध छुपं युद्ध आहे, आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये ते संपवता येईल का? तसं झालं तर भारताची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. तर हे हे सगळं आपण आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये हे नक्कीच वाढेल, नक्कीच त्यांना यश मिळेल. आणि भारताचा नक्षलवाद जर संपवायचा असेल, माओवाद जर संपवायचा असेल, तर इतर जो दहशतवाद आहे तो पण आपल्याला संपवावा लागेल. आणि याच्याकरता देशाच्या पातळीवरती आपल्याला अतिशय आक्रमक कारवाई करावी लागेल, की जी आता सरकार करतं आहे, परंतु राज्य सरकारच्या लेव्हलला त्यांना जे सपोर्ट मिळाला पाहिजे ते यश मिळत नाही. आणि याला आपण एक पानिपत शब्द हा वापरला जातो. पानिपत, तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये ज्या वेळेला मराठा अहमद शहा अब्दालीच्या विरुद्ध लढाई करण्याकरता गेले, तर त्यावेळेला इतर जे राज्य होती त्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यावेळेला सिख राज्यकर्ते होते, त्यावेळेला जाट राज्यकर्ते होते, त्यावेळेला राजपूत राज्यकर्ते होते, यांनी कोणीही मदत केली नाही या युद्धामध्ये. आणि नेमकं आज भारतामध्ये हेच होत आहे. आपण एकमेकाशी भांडण्यामध्ये, एकमेकाशी हेवे दावे करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो. आणि जे आपले शत्रू आहेत, चीन आहे, पाकिस्तान आहे, नक्षलवादी आहेत, माओवादी आहेत, त्यांचे समर्थक आहेत, बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांच्या विरुद्ध जी कारवाई करायला पाहिजे ती आपण करत नव्हतो. आपण पहिले आपली पॉलिसी काय होती, सगळ्या राजकीय पक्षांची, जर तुमच्या डाव्या गालावर थप्पड मारली तर आपण उजवा गाल पुढे करायचो. परंतु आता आपण थोडी आक्रमकता दाखवलेली आहे. परंतु जी राज्य सरकार आक्रमकता दाखवत नाहीयेत, त्यांना सांगायला पाहिजे की तुम्हाला नक्षलवाद्यांच्या विरुद्ध, माओवाद्यांच्या विरुद्ध आक्रमकता ही दाखवावीच लागेल, नाहीतर देशाचं हे खूप नुकसान होत आहे. आता हे जे युद्ध चीन आणि पाकिस्तान भारताच्या विरुद्ध चालवतो आहे, तर याची नक्षलवाद्याची मुळं, आतंकवाद्याची मुळं ही पाकिस्तानमध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहेत, अफगाणिस्तानमध्ये आहेत, म्यानमारमध्ये आहेत, चीनमध्ये आहेत. त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय मदत मिळते. तर ही सगळी आपण थांबवायलाच पाहिजे. कारण याच्या ही मुळं कापायला पाहिजे, सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे. मग ते चीनमध्ये असो की पाकिस्तानमध्ये असो की म्यानमारमध्ये असो की अफगाणिस्तानमध्ये असो. आणि विविध पद्धतीने जे देशाचे शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध लढायला पाहिजे. तर हे जे आक्रमक युद्ध आहे याकरता देशाने एकत्र यायला पाहिजे. आणि देशाची जी ताकद आहे ही एकत्रितरित्या वापरायला पाहिजे. सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण म्हणजे झिरो टॉलरन्स नक्षलवाद्यांना, माओवाद्यांना, दहशतवाद्यांविरुद्ध. आपलं जे राष्ट्रीय धोरण आहे हे आक्रमक असायला पाहिजे. चीन विरुद्ध, पाकिस्तान विरुद्ध आणि इतरांच्या विरुद्ध. आपण ज्या चुका पहिले केल्या आहेत, म्हणजे सामान्य नागरिक हे देशाकरता सर्वात महत्वाचे असतात. मग ते दहशतवादी भागात असो की माओवादी भागात असो, त्यांचं रक्षण करायला पाहिजे. मानसिक युद्ध हे आपण अतिशय आक्रमकपणे वाढवायला पाहिजे. आणि जे कोणी या चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत त्यांना या चक्रव्यूहात बाहेर काढायला पाहिजे. सामर्थ्यवान सरकार पाहिजे, सामर्थ्यवान राजकीय नेतृत्व पाहिजे की ज्यांनी हे करायला पाहिजे. ते आलं आहे की नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. तर हे सगळं व्हायलाच पाहिजे चीन पाकिस्तानच्या विरुद्ध. परंतु याच्यामध्ये ही जी शेवटची लाईन आहे ही मात्र वाचा की या लढाईमध्ये देशभक्त आणि क्रियाशील नागरिक यांचं सुद्धा काम अतिशय महत्वाचं आहे. आपण एखाद्या वेळेस नक्षलवादी भागात नसू, आपण एखाद्या वेळेला दहशतवादी भागामध्ये नसू, आपल्या इथे एखाद्या बॉम्बस्फोट होत नसतील, परंतु जो मानसिक युद्ध सोशल मीडियावरती चालतं, मानसिक युद्ध टीव्ही वरती चालतं, मानसिक युद्ध प्रिंट मीडियामध्ये चालतं,
त्याच्या विरुद्ध आपण इन्फॉर्मेशन वॉरियर्स आहोत, आपण सायबर वॉरियर्स आहोत आणि देशाच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट होते त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम हे आपलं आहे. आता मला वाटतं की माझी जी वेळ आहे ही जवळजवळ संपायला आलेली आहे, तर मी आता पुढच्या 2-3 मिनिटात थांबणार आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर मी ते प्रश्न हे घेऊ शकतो. मी बघतो की काही आपले प्रश्न आहेत का. जर प्रश्न असतील तर जरूर नक्कीच मला ते आपले प्रश्न घ्यायला आवडतील, कारण ज्या वेळेला आपण लाईव्ह करतो तर त्यावेळेला मुख्य प्रॉब्लेम असतो की आपण एकमेकाला एकमेकाशी ही म्हणजे संवाद हा साधणं डायरेक्टली लक्षात येऊ शकत नाही. मला काही आता मी माझं हे जे स्क्रीन शेअरिंग आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि मग मी आपल्याला मोठ्या भागात दिसेल. एकाने लिहिलेलं आहे की ही अतिशय सुंदर माहिती आहे आणि ही आपल्या युवकांना चांगल्या पद्धतीने कळायला पाहिजे. आपले धन्यवाद. काही आम्ही आता स्टॉप शेअर करतो आणि जर काही आपले प्रश्न असतील तर ते थोडासा घ्यायचा प्रयत्न करतो. बघूया की काही आपले प्रश्न आहेत का इथे. मला अजून तरी काही हे प्रश्न जे आहेत ते दिसत नाही, ते दिसत नाहीये. काहीच प्रश्न दिसत नाहीये. हरकत नाही. मी आता आपल्याला फक्त एवढंच सांगेन की आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले मित्र, आपले नातेवाईक त्यांच्याशी शेअर करा. आणि कारण असं की आपण सगळे इन्फॉर्मेशन वॉरियर आहोत आणि इन्फॉर्मेशन वॉरियर्सना जर आपल्याला काही चांगलं काम करायचं असेल तर आपण चांगली माहिती ही जास्तीत जास्त लोकांकडे ही पोहोचवायला पाहिजे. हा जो चॅट बॉक्स आहे, या चॅट बॉक्स मध्ये आपण जर काही सांगू इच्छित असाल तर सांगा मला, कारण अजून सुद्धा आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत. नाहीतर मी थांबण्याचा प्रयत्न करीन. या विषयावरती माझी पुस्तकं मी सांगितलेलं आहे. या विषयावरती जे आपलं युट्यूब वरती जी पुष्कळशी माहिती टाकलेली आहे त्याच्याविषयी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण हे जरूर बघा. चॅट बॉक्स मध्ये मला एखादा प्रश्न दिसतोय, बघूया की काही हे होतंय का. की एका युवकाने लिहिलेलं आहे की संतोष उसारेनी की याचा कुठल्याही मार्गाने पण याचा समूळ नाश होणे हे गरजेचं आहे. आपल्याशी मी सहमत आहे. जास्तीत जास्त लोकांबरोबर हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण हिंसाचारामुळे देशाची प्रगती थांबते. हिंसाचार दहशतवाद्यांचा असो की नक्षलवाद्यांचा असो की बंडखोरांचा असो की इतर कसलाही असो, यामुळे देशाची प्रगती होत नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, चीन मध्ये कुठलाही संप होत नाही, चीन मध्ये कुठलाही बंद होत नाही, चीन मध्ये कुठलाही हिंसाचार होत नाही. तिथे नक्षलवाद नाहीये, तिथे दहशतवाद नाहीये. जे कोणी करायचा प्रयत्न करतात त्यांना ते चिरडून टाकतात अक्षरशः. तर त्याच्यामुळे चीनमध्ये आज त्यांनी स्वतःची प्रगती एवढी जास्त केली आहे आणि इथे आपण काम करायच्या आधी बंद करायचा प्रयत्न पहिले करतो. अनेक संघटना म्हणतात की आज आम्ही बंद पुकारला. याच्यामध्ये मला हे आपल्याला सांगू इच्छितो मी की जर समजा एखाद्या संस्थेला, एखाद्या जमातीला, एखाद्या जातीला कुठल्या तरी सरकारी धोरणाविरुद्ध काही प्रॉब्लेम्स असतील की हे धोरण ठीक नाही, तर त्याच्याकरता बंद करायची गरज नाही. तुम्ही तुमचा राग व्यक्त करू शकता. समजा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट करून स्वच्छ भारत अभियान करा, श्रमदान करा, कुठल्या तरी जाती जमातीला मदत करायचा प्रयत्न करा, अनाथाश्रमात जाऊन काम करा, ओल्ड एज होम मध्ये जाऊन काम करा, काहीतरी शेतकऱ्यांना जास्त मदत करायचं काम करा. शेतकऱ्यांचे जे अन्नधान्य जे अतिशय कमी भावामध्ये विकलं जातं, तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की मला सरकारचा राग आलेला आहे, मी तुमच्याकडनं तुमची जी भाजीपाला आहे, तुमची जी फळं आहेत, मी आणि आमची संस्था हे विकायचा प्रयत्न करीन आणि त्याचा जो प्रॉफिट होतो हा आम्ही तुम्हाला देऊ. कारण शेतकऱ्यांकडे सामान अन्नधान्य तर उगवतो, परंतु त्यांना किंमत मात्र फार कमी मिळते, कारण त्यांना हे जे मिडलमॅन असतात ते सगळे जास्त पैसे खाऊन टाकतात. तर त्यांना आपण अनेक प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह काम करून मदत करू शकतो. कृपया बंद करू नका, कृपया हिंसाचार करू नका, कृपया मोर्चे काढू नका, कारण त्याच्यामुळे देशाची प्रगती, रस्ते अडवू नका. रस्ते अडवले पुन्हा देशाची प्रगती ही थांबते. तर हे सगळं जर आपण केलं तर आपण देशाला महान होण्यामध्ये मदत करू शकतो. तर आपण हे सगळं कराल अशी मला खात्री आहे. मला वाटतं आता मी इथेच थांबतो.
आणि आपण पुन्हा कधी संधी मिळाली तर आपण पुन्हा एकदा भेटायचा प्रयत्न करू. आता इथे आपण थांबूया. मी थांबतो. जय हिंद.